नमस्कार, मी वृषाली आणि मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज गणपतीचं आगमन झालेलं आहे. आज आहे 7 सप्टेंबर आणि त्यामुळे आम्ही पण दोघं छान तयार झालेलो आहोत. सर्वप्रथम सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक खूप शुभेच्छा. शुभेच्छा. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांकडे गणपती येत असतील तर एक छान वातावरण असतं गणपतीचं. भारताच्या बाहेर राहिल्यामुळे कळतच नाही की सण कोणता आहे आणि काय आहे. त्याच्यामुळे असं आपल्याला छान तयार व्हावं लागतं आणि आपल्या घरी छोटीशी पूजा वगैरे करून आपल्याला ते सेलिब्रेट करावं लागतं आणि त्याच कारणाने आम्ही पण आज दोघं छान तयार झालेलो आहोत. Yes. आज आम्ही दिवसभरात गणपतीची पूजा करणार आहोत. म्हणजे गणपती आमच्या घरी नाही बसत, पण आमच्या देवारातला जो गणपती आहे त्याची छोटीशी पूजा करणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत आणि नैवेद्याचं ताट मी आज बनवणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याला शेअर करणार आहोत. दिवसाची सुरुवात आम्ही छानपैकी गणपतीची गाणी ऐकून केलेली आहे, त्यामुळे एक छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि गणपती आहेत आज याचा एक छान असा फील येतो. करेक्ट, कारण आमच्या आजूबाजूला कोणी इंडियन्स नाही राहत, त्यामुळे आणि त्यात मराठी तर नाहीच, तर त्यामुळे असं कोणाकडे गणपतीला जाणं किंवा काय असं काही होत नाही इकडे. हा आमचा पहिलाच गणेशोत्सव आहे इकडे आल्यापासून, वृषाली आणि माझा एकत्र. तर त्यामुळे स्पेशल आहे. बाबाही आहे तिकडे, त्यामुळे मजा येणार आहे. मोमो आहे, एक्सायटेड आहे. तिला असं वाटतं का सगळे छान छान तयार होऊन निघाले, कुठे बाहेर जायचं आहे का. छान खायला करणार आहोत, कारण खाण्याने आपल्याला जो त्या फेस्टिवलचा आनंद आहे तो सर्वात जास्ती घेता येतो. तर त्यामुळे आम्ही आमच्या मित्रांना मिस करतो. बऱ्याचशा आमच्या मित्रांकडे गणपती बसतात, तर त्यामुळे ती आरतीची मजा, ते प्रत्येकाच्या घरी जाणं आणि दर्शन घेणं हे आम्ही मिस करतो. पण ठीक आहे, प्रत्येक जागेचे प्रोज अँड कॉन्स आहेत. आम्हाला इकडे एक वेगळा अनुभव घेता येतोय. लवकरच महाराष्ट्र मंडळाचा गणपती आहे, त्यात विशाली जाणार आहे, तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर चला दिवसाची सुरुवात करूयात. बस खाली. गुड गर्ल. मुमू, आज काय माहितीये, गणेशोत्सव आहे आज. तू मोदक खाणार ना? खाणार ना तू मोदक? तुझ्यासाठी आपण स्पेशल मोदक बनवतोय. ये तर आता मस्त फोटो सेशन आमचं झालंय आणि छान आम्ही ट्रेडिशनल कपडे घातलेले, त्यामुळे फोटो सेशन तर मस्त आहे. तर ते झालेलं आहे आणि आता आपण बघूया वृषाली काय काय मस्त मेजवानी करते ते. हॅलो. तर आता माझं जेवण झालेलं आहे. मी इथे झालेलं आहे म्हणजे चालू आहे, थोडंसं झालेलं आहे. तर इथे मी भात शिजवलेला आहे, इथे वरणासाठी डाळ शिजवून ठेवली आहे आणि इथे खोबरं आणि म्हणजे मोदकासाठी जे सारण लागतं तर ते मी ॲक्च्युली इथे माझ्याकडे ते हे नाही आहे, काय म्हणतात, विळी किंवा जे असतं ना ग्रेटर, तर ते नाही आहे. त्याच्यामुळे मी तुकडे केले आहेत नारळाचे आणि डायरेक्ट मिक्सरला लावले, त्याच्यामुळे ते असं टेक्स्चर आलं आहे. ठीक आहे, आपणच खाणार आहोत आणि एक्झॅक्टली, देयर इज नो जजमेंट हिअर. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यात इथे मी पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवलंय, तर ते मी लास्ट करणार आहे. तर आत्ता मी करतेय पहिली काकडीची कोशिंबीर, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी. बटाटे पण शिजवून झालेत, तर ह्या 2 गोष्टी मी पटकन करणार. भात झालेला आहे आणि मग पटकन वरण फोडणीला घालणार. तर म्हणजे मेजर गोष्टी झाल्यात, मग फक्त पुऱ्या राहिल्या आणि मोदक मेन आहेत. मी सर्वात शेवटी मोदक बनवते, म्हणजे आरामात सगळं करता येतं. तर आधी आपण पटकन काकडीची कोशिंबीर बनवून घेऊया. मी इथे काकडी चिरलेली आहे, त्याच्यानंतर इथे थोडीशी मिरची बारीक चिरलेली, तुम्हाला जसं स्पायसी हवं तसं. त्यानंतर अर्थातच
सर्वात महत्वाचं दाण्याचा कूट, येस. जो मी भरपूर टाकते, आवडतं. त्याच्यानंतर थोडी साखर चवीला आणि मीठ टाकायचं आणि कोथिंबीर. इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे थोडासा. बस, ही झाली आपली काकडीची कोशिंबीर. तर आता आपण बटाट्याची भाजी बनवतोय. वा वा वा, माझी आवडते बटाट्याची भाजी. सगळ्या बटाट्याच्या काचऱ्या, वरण भात. वा, एकदम छान जेवण आहे, म्हणजे प्रत्येक घरात बनतं असं. सुख. येस. मग तू सांग, तुझी काय आठवण आहे अशी गणपतीची? तुम्ही काय करायचात गणपतीच्या, म्हणजे जेव्हा मुंबईत होतात? मी गिरगावातली आहे. हा अरे. प्रश्न विचारणंच किती योग्य आहे की गणपतीच्या आठवणी एक नाही अनेक आहेत. तर ऑफकोर्स बालपण गिरगावात गेल्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये गणपती असायचा आणि प्रत्येक गणपतीला मी असं छान आरत्या वगैरे म्हणायचे. आमच्या बिल्डिंगमध्ये पण जिथे मी राहायचे 4-5 लोकांकडे गणपती यायचे. सगळ्यांकडे सगळ्यांच्या आरत्या व्हायच्या, त्यामुळे 8 पासून सुरू व्हायच्या आरत्या. मी अगदी 8 पासून जेवून मोकळी की पटापट जेवायचं, आरत्यांना जायचं. एका घरी गेलं की दुसऱ्यांकडे आरती, मग प्रत्येकाकडे छान छान मोदक खायचे. त्यामुळे खूप 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 धमाल होती आणि गिरगावातले सगळेच गणपती बघायचे, एकही मिस नाही करायचा. माझे बाबा प्रत्येक शनिवार रविवार आम्हाला घेऊन जायचे. मग मला आठवतं ते खेतवाडीचे जे गणपती असतात तिथे ते देखावा वगैरे आता पण करतात मला वाटतं, पण पूर्वी तर खूप छान छान ते असं देखावा, असं स्टोरी क्रिएट करायचे. मग ते बघण्यासाठी खूप ती खरी मजा होती हा, जी स्टोरी असं. आणि मग शो असायचा एक 10 मिनिटाचा. एक्झॅक्टली. गिरगावात किती लोकांनी गणपती बघितले, म्हणजे गिरगावातले किती गणपती तुम्ही बघितलेत आणि तुमचा सर्वात आवडता गणपती कोणता हे मला सांगा. गिरगावचा राजा सोडून पण अजून कोणता? कारण गिरगावचा राजा सगळेच म्हणतील. मिरवणूक असते किंवा विसर्जन असतं 11व्या दिवशी, तेव्हा मग गिरगावच्या राजाला आम्ही दिवसभर, मी आणि माझ्या मैत्रिणी, आम्ही फक्त नाचत असायचो. त्यामुळे धमाल असायची. गणपती म्हणजे धमाल असायची, धमाल. गिरगावातली असल्यामुळे आणखीनच जवळच आहे. माझ्या सख्या मामाकडे गणपती बसतो, त्याच्यामुळे आम्ही तिथे जायचो. मी, माझा भाऊ, आई बाबा असे. मलाही आठवतंय, आम्ही सकाळी सकाळी आजीकडे तयार होऊन सगळे पहाटे मी, बाबा, ताई आणि आई सगळे आजीकडे निघायचो. सकाळी सकाळी बस पकडून. आजी सांताक्रूजला राहायची. छान मग तिथे गणपती आणण्यापासून ते पहिली पूजा आणि त्यानंतर आरती, पहिली आरती आणि ती सगळी मजा आणि मग नैवेद्य, मग सगळे मामा येणार आणि मग सगळी भावंड येणार. तर ती एक मजा असायची. त्या आठवणी त्या लहानपणीच्या नेहमी राहतात तुमच्या लक्षात. ही खरीच मजा आहे आणि फार छान वाटतं आम्हाला गणपती. आपल्यालाही छान छान मोदक खायला मिळतात. नक्कीच. थँक्यू गणपती बाप्पा. तुमचा जो नैवेद्य आहे, तुमचा जो प्रसाद आहे, तो इतका सुंदर आहे, इतका छान आहे की खरंच त्यासाठी आम्ही आतुरलेलो असतो. तर आपण इथे बोलता बोलता फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता, मी मिरची टाकली आहे आणि थोडीशी हळद आणि बटाटे टाकलेले आहेत. थोडंसं लिंबू पिळलं मी, हलकीशी साखर टाकली आणि मीठ टाकलेलं. कसं काय करतात साडी, कसं काय मी प्रयत्न केलाय पहिल्यांदा साडी वगैरे नेसून काय जेवण. हॅट्स ऑफ सगळ्या आयांना स्वेअर, कसं करतात आणि सगळ्या आज्यांना. आता मी इथे मोदकाचं सारण करतेय. आता आपण खोबरं टाकतो ह्याच्यात. थोडंसं मी तूप टाकलेलं मगाशी आणि थोडंसं याला 1-2 मिनिटं परतवायचं. वा वा, वास येतोय तुपाचा, सुगंध. आता ह्याला कमी आचेवरती आपण छान थोडं कलर चेंज होईपर्यंत आणि गूळ मेल्ट होईपर्यंत बेसिकली थोडं परतवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती वेलची पूड टाकायची. मोदकाचं सारण पण मी बनवून ठेवलंय आणि पालीसाठी मोदकाच्या ते बनवून ठेवतं. गरम आहे थोडं, तोपर्यंत मी पटकन पुऱ्या करून घेते. चला, आता वेळ आलेली आहे मोदक बनवायची. मेन टास्क आहे.
हे काय बनवते वृषाली? हे मोमोसाठी मोदक बनवते. अरे हो, भाताचे बघूया कसे होत आहे. मोदक पाहिजे मोमोला, मोदक पाहिजे, मोदक पाहिजे मोमोला. काय नाही, हा नुसता शिजवलेला भात आणि त्याच्या आतमध्ये जर काही स्टफिंग करायचं असेल तर बघूया, गाजर वगैरे, पनीर किंवा गाजर. वा 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 वा. माझे मोदक काही फार छान नाही झालेत या वेळेला. असं काही नसतं, लिटिल डिसअपॉइंटेड. खाणारे आपण. तर मी पनीर आता ह्याच्यात थोडं टाकले, परत थोडंसं टाकते, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, आणि मग ह्याला परत क्लोज करायचं असं. आणि अशा प्रकारे ये. अरे वा 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 वा. मोमोचा मोदक जास्त छान झाला. देते मी, आणि ह्याच्यावर आपण तूप घालू शकतो. परत एक हा आहे तो पण बनवून टाकते. मम्मू मोमोला 2-2 मोदक, मोमोला 2-2 मोदक. बब्बू तुझा आहे मोदक? मोमोचा आहे. कोणाचे मोदक आहे? वाव. हे बघा काय चाललंय मोमो. हे कोणासाठी? हे आमच्या मनूसाठी. मनसाठी. वा वा वा, मजा बघा. ऑल्सो खाली बस. असं नाही, असं असं नाही. नाही. पेशन्स, पेशन्स, पेशन्स. स्टे. ओके, स्टे. ते बाप्पा. गणपती बाप्पा कर मोरया. ये. म्हणत एकदा हे आपले मोदक नाही आहेत, हो. हे मोमोसाठी खास बनवलेत, खास आणि यात बनवलेत. भात आणि पनीर एवढंच आहे. येस. One eternity later. वा वा वा, वृषाली काय सुंदर स्वयंपाक केलेलास खरंच. धन्यवाद. म्हणजे छान पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, लिंबू तूप आणि मोदक. वा. मी जसं मगाशी म्हणाले की बाकी सगळं छान झालेलं, फक्त मोदक थोडेसे फसलेले, सारण ठीक आहे. थोडंसं फसलं, आणि हे त्यामुळे थोडंसं मला असं हे वाटलं. ॲक्च्युली खूप लेट झाला आहे सगळं करेपर्यंत, त्यामुळे आम्ही पटकन जेवून घेतला आधी, आणि म्हटलं नंतर तुमच्याशी बोलतो. तर मोमोला पण मोदक दिलेले आहेत. तिचे भाताचा मोदक खाल्लाय मोमोने. हे डोळ्यात दिसत आहेत मोदक. सुस्ती आली आहे सुस्ती तिला. आली आहे तिला पूर्ण. मोमो पनीर. ते बघ. पनीर पाहिजे तुला मोमो? पनीर हवं आहे का तुला? तू मोदक खाल्लेस? मोमो मोदक हवाय? मोदक पूर्ण आरती होईस्तोवर ही मुलगी फक्त ज्या काय मोदकाकडे मनापासून त्या मोदकाकडे बघत होती. उंदीर बाबा. आणि आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. बाय. बाय.